राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल। या निमित्ताने मराठी भाषिकांना राज ठाकरे यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे। या समारंभाला अभिनेते रितेश देशमुख, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। विश्व मराठी संमेलनाच्या शेवटच्या दिवशीही भरपूर साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे। विश्व मराठी संमेलनाची सायंकाळी 6 वाजता सांगता होणार आहे। या सांगता समारंभात रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अमोल, विश्व मराठी संमेलनाची आज सांगता आहे, काय अधिकची माहिती? विश्व मराठी संमेलनाचा आहे आणि या शेवटच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दुपारी राज ठाकरे यांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे। त्याचबरोबर मराठी भाषेवर आधारितच चर्चासत्र आहे, ज्यामध्ये राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे नेमकं या संमेलनाबद्दल काय बोलणार, कारण की अनेक संमेलनं आपण पाहतो जे वादात सापडलेली असतात आणि त्यामुळे आजच्या राज ठाकरेंच्या या संमेलनाच्या उपस्थितीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि सांगता खरं तर या संमेलनाची होणार आहे। दुसरीकडे अभिनेते रितेश देशमुख यांना सुद्धा कलारत्न पुरस्कार आहे, तो या सांगता संमेलनामध्ये देण्यात येणार आहे। यावेळी मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते उपस्थित राहतील। त्याचबरोबर उदय सामंत जे आयोजक या संपूर्ण विश्व मराठी संमेलनाचे आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील। पण आज सांगता संमेलनाचा शेवटचा दिवस आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या संमेलनामध्ये काय बोलणार याची उत्सुकता सर्व साहित्यिक, लेखक आणि पुणेकरांना सुद्धा लागलेली आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।